गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 7वा सगुण भजन निरूपण नाम श्रीराम समर्थ। अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे। श्री समर्थ म्हणतात की अवताराधिक ज्ञानी संत हे सारासार विचाराने मुक्त झालेले असतात, तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय हा येतच असतो। तो कसा काय याचे श्रवण आता करा। हे श्रोतियाची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका मने वक्ता। समर्थ म्हणतात की ही श्रोत्यांची शंका आहे, ती अत्यंत योग्य आहे। तेव्हा आता सावध होऊन या शंकेचे उत्तर ऐका। ज्ञानी मुक्त होऊन गेले, मार्गे त्याचे सामर्थ्य चाले, परंतु नाही आले वासना धरुनी। श्री समर्थ म्हणतात की ज्ञानी लोक मुक्त होतात, पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो, पण म्हणून ते वासना धरून परत येत नाहीत। लोकास होतो चमत्कार, लोक मानती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे। श्री समर्थ म्हणतात की लोकांना त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो, म्हणून मोठा चमत्कार वाटतो, त्यामुळेच ते आहेत हे लोकांना खरोखर वाटते, म्हणून अशा गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे। जीत असता नेनो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसी याची सद्य प्रचिती रोकडी पहावी। श्री समर्थ म्हणतात की संत हयात असतानाही लोकांमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार घडून येतात। अशा चमत्काराचा साक्षात अनुभव आता घेऊन पहावा। तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा चमत्कार झाला यात काय म्हणावे। श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की तो संत त्यांच्या घरीच असतो, कुठेही जात नाहीत, तरी दुसऱ्या ठिकाणाही लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले असते। असा हा चमत्कार होतो, त्याला काय म्हणावे। तरी तो लोकाचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची। समर्थ म्हणतात की तरी हे लोकांच्या दृढ अशा भावार्थामुळे घडून येते। जेथे भाव तिथे देव याच अर्थाने लोकांना प्रत्यय येत असतो। आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, मनाल तेची आठविले, तरी द्रव्य कानात दिसे। समर्थ म्हणतात की आपल्याला मनापासून जे आवडते ते आपल्याला स्वप्नात दिसते। तुम्ही नुसते स्मरण होते, मग प्रत्यक्षात वस्तू स्वप्नात प्रत्यक्ष दिसते का। एवं आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना, परी पदार्थ चालतीना अथवा पाठवू नाही। समर्थ म्हणतात की याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळेच स्वप्नात नाना पदार्थ दिसतात, पण पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाहीत। स्मरण झाले म्हणून ते दिसतात, ते खरे नाहीत। येथे तुटली आशंका, ज्ञातास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा। येथे शंकेचे निरसन झाले। ज्ञात्याला जन्म आहे अशी कल्पना करू नका। कळत नसेल तर नीट विचार करून पहा, म्हणजे कळेल, असे ते समर्थ ते सांगतात। ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्याचे सामर्थ्य उगेची झाले, काजे पुण्यमार्गे चालिले मनोनिया।
समर्थ म्हणतात की ज्ञानी मुक्त झालेले असतात, पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो, कारण त्यांनी पुण्यमार्गाचे आचरण केलेले असते. या कारणे पुण्यमार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. समर्थ म्हणतात की म्हणूनच माणसाने नेहमी पुण्यमार्गाचेच आचरण करावे, देवाचे भजन वाढवावे, न्याय सोडून अन्याय मार्गाने त्याने कधीही जाऊ नये. नाना पुनच्चरणे करावी, नाना तीर्थटेने फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे. समर्थ म्हणतात की त्याने नाना पुनच्चरणे करावीत, नाना तीर्थक्षेत्रे हिंडून देवदर्शन करावे व वैराग्याच्या योगे नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन करावे. निश्चय बसे वस्तूकडे, तरी ज्ञान मार्ग ही सामर्थ्य चढे, कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. समर्थ म्हणतात की आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढते, पण सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नये. एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. समर्थ म्हणतात की एक गुरु किंवा एक देव यापैकी कोठेतरी एकनिष्ठ भाव असावा. असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागविले दोन्हीकडे. समर्थ म्हणतात की निर्गुणाचे ज्ञान झाल्यावर जर सगुणाकडे दुर्लक्ष केली तरी ते ज्ञाते दोन्हीकडून नागवले जातात. नाही भक्त नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान, म्हणून या जप ध्यान सांडूच नये. समर्थ म्हणतात की धड भक्ती नाही धड ज्ञान नाही, मधल्यामध्येच अभिमान मात्र भरपूर वाढतो, म्हणून सगुणाचे जप ध्यान इत्यादी कधी सोडू नये. सांडील सगुण भजनासी, तरी तो ज्ञाता अपरियपेसी, म्हणून या सगुण भजनासी सांडूच नये. समर्थ म्हणतात की जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतो तो ज्ञाता जरी असला तरी ईश्वराच्या कृपेचा अभाव त्याच्या ठिकाणी येतो, म्हणून काही झाले तरी सगुण भजन कधीच सोडू नये. निकाम बुद्धीची या भजना, त्रैलोक्य नाही तुलना, समर्थविन घडेना निकाम भजन. श्रीराम समर्थ. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रैलोक्यात कशाचीही तुलना होऊ शकत नाही, पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडतच नाही. कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे महदांतर. समर्थ म्हणतात की सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते, पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. क्षुल्लक फलप्राप्ती आणि साक्षात भगवंताची प्राप्ती यात खूप मोठे अंतर आहे. नाना फळ देवापासी, नाना फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वराशी निकाम भजावे. श्री समर्थ म्हणतात की सकाम भजनाने देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते, त्यामुळे भगवंत दुरावतो. म्हणून भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने त्याचे भजन करावे. निष्काम भजनेचे फळ आगळे, सामर्थ चढे मर्यादा वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे. श्री समर्थ म्हणतात की निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे, त्यांनी अंगी अमर्याद सामर्थ्य बांधते, त्यापुढे इतर फळाची किंमत क्षुद्र आहे. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, ते वेगळे भावावे न लगे कदा. समर्थ म्हणतात की भक्ताने जे जे मनात धरावे ते देव स्वतःहूनच ते वेगळेपणाची भावना धरून
वगैरे चालत नाही. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळास नाटोपे सर्वथा, ते इतराची कोण कथा कीटक न्याये. समर्थ म्हणतात की निष्काम भजनाचे आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटले की काळाचेही सामर्थ्य त्याच्या पुढे उणे पडते. तिथे कीटक न्यायाने इतराची काय कथा. म्हणून निष्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. समर्थ म्हणतात की म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान याची तुलना करण्यायोग्य त्रिभुवनात दुसरे काही नाही. येथे बुद्धीचा प्रकाश आणि वरचढे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. श्री समर्थ म्हणतात की ज्ञानी भक्ताचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो. त्याचा प्रताप, कीर्ती आणि यश निरंतर वाढतच जाते. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणी मात्र. समर्थ म्हणतात की जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो, अशा सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तत्काळ आकर्षित होतात. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थही दडेना, समाधान बिघडेना निश्चयासे. समर्थ म्हणतात की अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता अथवा दंभ अभिमानादी परमार्थ स्पष्टता याचा लवलेशही नसतो. त्यामुळे परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि स्वरूपानुभव असल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेले असते त्यात कधीही बिघाड होत नाही. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. समर्थ म्हणतात की सारासार विचार करणे, अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणे, या प्रकारची बुद्धी ही भगवंताचीच देणगी असते. ही भगवंताची अक्षय कृपाच असून त्यात कधीही बदल होत नाही. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवत वचन सावध ऐका. समर्थ म्हणतात की जो भक्त भगवंतासी अनन्य झालेला असतो त्यास भगवंत स्वतः बुद्धी देतात. या अर्थाचे भगवंताचे वचन आहे ते ऐका. श्लोक: ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयाती मते. याचा अर्थ असा आहे की मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या योगे ते मलाच येऊन मिळतात. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. समर्थ म्हणतात की म्हणून सगुण भजन आणि त्याहून विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे प्राप्त होणारे समाधान या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।